क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा शहरात भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले। जय भीमच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी सादर केलेले भीमगीत। प्रशासकीय जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी आपल्या सुरेल आवाजात महामानवांना सांगीतिक मानवंदना दिली, ज्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला। सोनियाची उगवली सकाळ जन्मात आले भीम बाळ, हो जन्मात आले भीम बाळ। सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ जन्मात आले भीम बाळ, हो जन्मात आले भीम बाळ। तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, युवा नगराध्यक्ष सौरभ तायडे, छगनराव मेहत्रे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली। भारतीय बौद्ध महासभेचे दीपक जाधव यांनी पंचशील ग्रहण करून त्यांचे महत्त्व विशद केले। प्रशासकीय अधिकारी आशिष बोबडे, आशिष इंगळे आणि डॉक्टर प्रवीण वराडे यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले। सूत्रसंचालन योगेश म्हस्के यांनी केले असून या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घटना लिहिण्याचं जे महान काम केलं त्याला ही भारतीय जनता कदापि त्या ठिकाणी विसरणार नाही। आणि घटना लिहित असताना प्रत्येक समाजाला, गोरगरिबाला आणि या देशाच्या विकासासाठी त्यांनी घटना त्या ठिकाणी लिहिली। सर्वांना न्याय देण्याचा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। बाबासाहेब जर नसते, घटना जर लिहिली नसते तर आज आपण कुठे असतो हा विचारही मनाला त्या ठिकाणी जगावत नाही। आणि म्हणून असे महान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करत आहोत। आमचे प्राध्यापक खडसे साहेब, प्रांत अधिकारी यांनी बाबासाहेबांबद्दल 2-3 अतिशय चांगली उदाहरणं या ठिकाणी दिली। त्यांनी या ठिकाणी गीत सुद्धा अतिशय चांगलं गायलं। खरोखर आम्हाला असे प्रांत अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांचा खरोखर मनापासून अभिमान आहे। आणि म्हणून या दिवशी प्रत्येक जण बाबासाहेबांना वंदन केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही। बाबासाहेबांनी एक सूत्र दिलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। खडसे साहेबांनी शिक्षणाचं महत्त्व या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।